हाय, हॅलो, नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनल तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर मी आज डिनरसाठी मस्त पुलाव बनवला होता, तर मी तोच दाखवते. ॲक्च्युली हा माझा फर्स्ट व्हिडिओ आहे, सो कॅमेरा कसं सेटअप आणि काय करायचं हे मला कळत नव्हतं. ट्रायपॉड पण माझं इतकं हाईटला नव्हतं, छोटंसं होतं. सो मी बनवला आहे, थोडंसं ॲडजस्ट करा. मी नेक्स्ट टाईमपासून व्यवस्थित बनवून व्हिडिओ. तर पण मी ट्राय केलं व्यवस्थित दाखवण्याचा. तर सगळ्यात पहिला जिरे, मोहरी, कांदा, तमालपत्र आणि एक मिरची जी मधून चिरून घेतलेली आहे ते टाकले. नंतर टॅमॅटोसुद्धा ॲड केलं आहे. 1-2 मिनटं हे व्यवस्थित भाजून घ्यायचं. आणि पनीर, माझं आवडतं पनीर, म्हणजे मला आवडतं पनीर बट मिस्टरांना आवडत. त्यानंतर मी यामध्ये सोयाबीन टाकलं, ते पण 1-1.5 मिनटं भाजून घेतलं. नंतर ग्रीन पीस आणि थोडेसे शेंगदाणे. काही काही लोकांना शेंगदाणे आवडतात, काही लोकांना नाही आवडत. सगळे टाकायचं, ज्याला जे आवडतं ते त्यांना खाऊन घ्यायचं. नंतर मी मसाले टाकले. मसाल्यामध्ये जास्त काही नाही टाकले. जिरा पावडर, धना पावडर, हळद, नमक, बस इतकंच. आणि तिखट, शेवटी मग तिखट ॲड केलं. ते 1-2 मिनटं मसाला आणि भाज्या परतवून घेतलं. शेवटी धुवून घेतलेला राईस थोड्याशा पाण्यामध्ये ठेवला होता. नंतर पाणी टाकून दिलं आणि तो पण राईस मसाल्यामध्ये ॲड केला. ते पण 1-2 मिनटं असंच वाफवून घेतलं. आणि मग थोड्या वेळाने, म्हणजे 1-2 मिनटं वाफवून घ्यायचे आणि मग पाणी टाकायचं. आणि शेवटी ऑब्विसली तूप तर पाहिजेच, सो शेवटी तूप ॲड केलं थोडंसं. राईसमध्ये वगैरे तूप छान लागतं, म्हणजे पुलावमध्ये वगैरे. त्यानंतर गरम पाणी ॲड केलं आणि मस्त राईस शिजू दिला. सो झालं, चला घ्या जेवायला. मस्त. वाव, कढई ठेवली, राईस झाला, कढई काढली. यामध्ये तर खूप जास्त म्हणजे असं लाल लाल दिसतोय राईस, पण इतका तिखट नाही आहे. फक्त चटणीची तिखट दिसते, पण इतका तिखट नाही आहे. हळद आय थिंक जास्त झालंय. आता बघताना समजते, खाताना समजलं नाही है ना. नंतर मी मस्त बीट आणि काकडीने प्लेट सजवून घेतली. वाव, गरम गरम राईस